एकापेक्षा एक नमुना अरे उंटावरला जो तो शाना एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना जंप बॉय आता कशी जवळ कर जंप बॉय अरे जंप बॉय अरे काय राव तरी होता त्या कर बाबा तू का जळतीस माझ्या अवतारावर हा तो तात्या ब्रँड आहे तात्या ब्रँड खाली ऍक्शन बोट वर धोतार आणि त्याच्या इन्शर्ट पण मला सांग तू का माझ्या बोटावर जळतोय तुला बघवं ना होय हा अरे काय वंगाळ ध्यान केलं ही वंगाळ ध्यान म्हणतोय आईला आज रस्त्यात घासून टाकलेलं टिनपटवाणी कोणतरी दिसतंय र तीनपाट कोणाला म्हणतोय माझलाय काय तात्या अरे बली पंगा घेत नाही या आबाचा कळलं का आबा त्या भल्या ठेव तात्या नाही कळलं का आणि ध्यान कोणाला म्हणतो रे हा अरे वंगाळ ध्यान कोणाला म्हणतोस तुला लय पैशाचा माज आहे वे आणि कोणाला मस्ती तुला आली वय रे आल्या का जरा तरी लाज आब्रू शरम काय आहे का या गावात पुरीचं लगीन लावून दिलंयस आणि तिच्या पुढे असलं ध्यान घेऊन बोंबलं थिटतेच गावात ती नको तुम्हाला सांगू ते अरे तुझं बी पोरगा आहे की पुण्यात हा त्याची नाही तुला लाज वाटत अरे माझ्याकडे पैसा आहे पैसा अच्छा 56 बायका फिरवीन मी तुझं तू बघ एक सांभाळायची झाली नाही गेली निघून देवा घरी आणि 56च्या बातला करतोय हा अरे तुझ्याकडे पैसा आहे तर माझ्याकडे प्रेम आहे आता बघूच की चंपाबाई कुणाला दाना टाकती चंपाबाई हा अरे बघू की यायला दिवसभर इथं पाराव बसून बायकांकडे बघून उसाचा टाकणार तू हा जवळ कर कुणाला जवळ करती भाऊ की जवळ कर बाई मला जवळ करणार कारण तात्या ब्रँड तिला लई आवडलाय तात्या ब्रँड लक्षात ठेव तात्या ब्रँड काय हे बघ तुला माझं पटतंय का बघ नाही तर तुला नेहमी मी सल्ला देत असतो तेव्हा तुझ्या टाळक्यात शिरत तू मी जिगरी दोस्त आहे का नाही हाय चल मग एका बाईवर ना आपल्यात भांडण कशाला माझं काय म्हणणं आहे तुला पटतंय का बघ चंपाबाईवर तू प्रयत्न कर चंपाबाईवर मी प्रयत्न करतो ज्याला ती होय म्हणत त्यानं ट्राय करायचा त्याच्या माग त्याला सपोर्ट करायचा दुसऱ्यानं पटतंय का तुला आता चालायचंय चॉकलेट हिरो आहे मला चॉकलेट हिरो तुझं चॉकलेट असं उन्हात गेलं की तळत आज मला येते आमच्या मामी करते सगळे मला काय येते त्यातले असं असतं तुमच्या सगळ्यांना लग्न झाले आपण सगळे करणार हा पूर्वी सुखी असते माझी इकडे झोप फॅन बिन आला पाहिजे तरी एवढी काय घालून नाही बाकी हे नॅचरल आहे हा चांगलं असतं जायची शान शान हा काढून घेतलं पाहिजे तुम्ही शिकून घ्या बरं का नाही आपण तर पाय फरशी बसून ते शिकवू नका त्याचं अरे रे रे नाम्या कुठे गेला जुगू पण दिसायला झालाय कुठे गेल जुगू काय माहिती नाम्या म्हणला होता येणार आहे त्याला म्हणलं ना अरे कामाच्या वेळी येत नाही ती काम चुका रे दोघं पण चांगले आहेत ते गप्प चिनू बी तसाच नाम्या तर काय हुशार माणूस केव्हा येणार आहे बोलला का काही तो म्हणला तो तर काय माहिती सांगतोय पण करतोय तो आता मी घरी पडलो म्हणून चालायचं एवढं तेवढं
दगुशात काय म्हणतात मग? काय नाही, सारखं साताऱ्याला येतो जातो, काय कॉन्टॅक्ट वगैरे? लपडी येते काय तेच ऐकू जाऊ नका. बाकी काय म्हणता बाकी? मी काय म्हणताय, हा रोज तुम्हीच सारवता का? काय लग्न नाही तर काय चालायचं, त्यासाठी बायको बघतोय. नाही म्हटलं, स्टाईल थोडी चेंज वाटते ना सारवताना, कधी उभं राहून कधी बसून. चालायचं काय, गडी माणूस तसं करत काम करतो असं आहे का नाही. आता कधी जसं लग्न होतं का नाही. काय म्हणताय? नाही काय नाही, ऐकत नाही काय नाही, आपलं असं बोलत होतो मी. नामा यायला झालंय, किती वेळ झालं, काय करतोय हा. त्याचं काही काम निघालं असेल, परत तू तिकडे गेला असेल, माहितीये का? तसं ते काम तू करते एक नंबरचं, एक नंबर काम तू करायचं. येतोय तो म्हणतो येत नाही. हा असं आहे. बाकी मामा काय म्हणतात? मामा काय, त्यांचं नेहमीच. टोप्या लावणं काय आपले असे टोपी घालून फिरत असतील ना इकडे तिकडे. लाल्या काका, काका काका लाल्या काका नका म्हणू. स्वच्छ झालं पाहिजे सगळं. बाकी काय नाही. आलंय हे कोचन काय चाललंय? समजा हा, बोल की. लवकर आला तुम्ही राव. यायला पाहिजे. इतका लेट? बघ की तर काम होतं काम करायला लागतात महत्वाची. झाले कारण कसं आहे, डोक्याचं डिपार्टमेंट इकडे आहे ना. तुझ्या प्लॅनिंग मुळे एक दिवशी आमचा हातपाय म्हणणार इथं काय की नाही. चालतंय. मी काय म्हणतोय ना मॅ, आपण त्या तात्याला आपल्या प्लॅन मध्ये घेतला असतो तर. नाही म्हणजे कसं आहे, ते आबा तर आपल्या प्लॅन मध्ये आले, चंपाबाईला आपण उभं केले बरोबर. पण त्याच्यामुळे झालंय असं की तात्या आबाच्या नादात तात्या पण त्यात ऍड झालंय, तो पण फसला. आता कसं करायचं? तुझे काय माहितीये का, हा आपल्याला जास्त लोकांना प्लॅन मध्ये घ्यायचं नाही. हा आणि हे जेवढं कमी लोकांना माहित असेल ना तेवढं बरं आहे. जास्त लोकांना कळलं ना तर रिस्क पण तेवढी वाढेल. त्यामुळे जे चाललंय ना ते एकदम परफेक्ट चाललंय. ठीक आहे, मग बाकीचं काही चेंज करू नको. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाल्या, तू झोपायला संध्याकाळी माझ्या तिकडे चल. काय इथं मोहिनी बरोबर मामीला झोपू दे. ऐका ना, तुम्ही दोघं जे बोलताय ना आता तात्याबद्दल बोललाय, लाला काका, बरोबरच आहे म्हणा तसंही. पण त्या निमित्ताने एक गोष्ट पण घडली ना की प्रतिस्पर्धी भेटला आबाला आता. म्हणजे आबासमोर आता तात्या आहेत, ऍटलिस्ट कॉम्पिटिटर असल्यामुळे आबा आणखी चढीओढीने प्रयत्न करतील. म्हणजे या प्लॅन मध्ये ते आणखी होणार आहेत. आपला प्लॅन 100% शुअर. व्यवस्थित चाललंय, आता काही चेंज करायला नको. त्याला आल्या तुला सांगितलं ना तसं तू आपलं झोपाय माझ्यावर तिकडे चल, मामीला इकडे पाठव. काय चालतंय, असं काय नाही. पण काय आहे नामदेवराव, मी झोपलो असतो, काय घरात पुरुष माणूस पाहिजे ना, बाकी काय नाही. काय ते बघितलंय तुझ्यातला पुरुषपणा किती असतो ते. आलं का माझे मग राम्यानं भूत बघितलं तर आम्ही बघितलं. काय सगळ्या अख्ख्या गावानं बघितलंय तुझा पुरुष माणूस कसा आहे. जेवढं सांगतो तेवढं कर, डोकं नको लाव. ओके चालेल की, चालतंय कसं करू. बकरी इकडे यायला लागली ती. बसतो तिथं असेल बरोबर पिठी. लांब आहेत. मध्ये उद्या नका. पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। असं कसं पडलं रे? हा तरी मी सांगत होतो माणसाना अर्धे गावऱ्या मसनात गेल्यावर असं भरकटायचं नाही की, पण तू ऐकलं नाही. आपण बया तोंड काळं केलं या, तर कसं व्हायचं? आबा तो मला शेणात पाडलंयस. एक ध्यानात ठेव, तो वरचा देव बघतोय
तुला अशी अद्दल घडवीन की तुला गावात तोंड दाखवायचा राहणार नाही. अरे घ्या ते वरचा बघेल तेव्हा बघेल. तुला आज एक धडा मिळाला का नाही? त्या आबाच्या मध्ये मध्ये पडायचं नाही. तुला चंपाबाई, होय. हे फुल तुमच्या एवढं सुंदर नाही, पण तुमच्यामुळे याला शोभा येईल ही नक्की. तेव्हा ही तुम्हाला बया बया पाडासारखा माणूस, पण हृदय अगदी कोमल आहे तुमचा. या अगदी आवडलं आम्हासने. लय झाक. तुमच्या वालीच आहे छान. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा बिन. लय भारी हो, लय भारी. नाम्या, तू इथं कसा रे? काय काम होतोय? हवा बा हे माझ्या दोस्ताचं लाल्याचं घर आहे. हा तुमचं नाही. आलो तुम्ही त्याला भेटायला. चंपा मामी दिसली, बसलो गप्पा मारत. बर तुम्ही बसा, मी लाल्या कुठे गेलो बघून आलो. बघ बघ आलो ग मामी. बोला की काहीतरी. एक डायरेक्ट विचारू का? विचारा की. राग येणार नाही ना? कसला राग यायचा आम्हाला? लगीन झाले का हो तुमचं? अहो उगाच विचारलं मी. आज उदास होऊ नका. तसं काय नाही, तसं काय नाही. अहो विचारा की बिंदास. झालं या लगीन 14व्या वर्षीच झालं या. आई बापाने एका दारुड्याच्या हातात बांधून दिली. 14व्या वर्षी लगीन झालं आणि 15व्या वर्षीच त्या दारुड्याने फडावर नेऊन बसवली. दिवस रात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या फड्यावर नाचून त्या प्रेक्षकांच्या टाळ्या घ्यायच्या आणि रात्री त्या दारुड्या नवऱ्याच्या जाता. ह्या 2 गोष्टी खात खात लहानाची मोठी झाली बघा. तेव्हापासून काही ही चंपकला, ही आपली छोटीशी चंपकला काही चंपाबाई जवळकर झाली ना, कळलं नाही. आबासाहेब, आपल्या अख्ख्या साताऱ्यात असा एक बी माणूस नाही बघा आपल्या वयाचा जो या चंपाबाई जवळकरला ओळखत नसेल. लई कष्ट केले या शरीराने, लई सोसलं या मनाने. लई थकले बघा आता. असं वाटतं आता पोरा बाळात रमावं, पण पोटी कोरच नाही. कळना झालंय. असं वाटलं नवरा पण सुधरल. आवाज आज पर सुधरला नाही, तो आता उतरता वयात काय सुधरायचा हो, काय सुधरायचं. सगळ्या जीवनाचं मात्र झालं बघा. मी पण काय माझं घेऊन बसले. बोला की तुम्ही बोला. आता आमचं काय सांगायचं? बायको गेल्यापासून लय एकटा पडली. एक पोरगी आहे म्हणायला, पण ती तिच्या फाटक्या संसारात खुश आहे. तिला कुठे येळ आहे बापाकडे बघायला. असं वाटतं एखादं पोरगा असतं म्हणजे आमचं घर बी भरलं गोकुळ झालं असतं. पण आता बोलून काय मतलब नाही. एक सांगू, या अशा आजाराची खरी गरज आहे आपल्या दोघांनी. तुम्ही रागावणार नसलं तरी एक सांगू. बोला की. अहो तो
तू इथवर आली ना हो मी हा? गंमत केली वा बोला. तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यापासूनच लय आवडलं का? तुम्हाला अजून जाणून घ्यायला लय आवडेल बघा आम्हाला. खरं सांगू मला बी तुम्ही लई आवडता. मला पण आवडेल तुमच्या सोबत वेळ घालवायला. आम्ही हा, तू गावात मला भेटायला आली विसरू नको. गावात पहिल्यांदा आली तरी तुझे लय फॅन आहेत बाबा. अजून तर गाव बघायचं बाकी आहे. होय ना मामी. आमचं गाव आहे ना लय सुंदर आहे बघ. लय दुरून दुरून लोक येतात बघ गाव बघायला. हा अरे अरे पण गावात आज हे सौंदर्य आलं या त्याच काय कळलं होय? कळलं की मामा. आणि आता तुम्ही आमच्या पाहुणे आहे तेव्हा तुम्हाला गाव दाखवायला मीच घेऊन जाणार उद्या. येणार ना हो? म्हणजे काय अहो एवढा आग्रह केल्यावर कोणी बी येईल की साहेब? येऊ आम्ही. अहो तुम्ही आमच्याच वयाचे आहे साहेब नका म्हणून. बर आबासाहेब. अहो ती गावासाठी तुम्ही मंगेश म्हणा हवं तर, नाहीतर मंगे म्हणा चंपाबाई. असं मग घ्या. मग तुम्ही पण आम्हाच ना चंपा म्हणा. चंपा म्हणायचं कळ कबूल काय? बर चंपा. बर मी उद्या सकाळी येतो. होय तुम्हाला आपलं घर वावर आणि गाव समज दाखवतो. चालेल चालेल. आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही ही आपली गॅरंटी आहे. चला येऊ का मी? होय खूप जास्त डिफिकल्ट टास्क आहे माहिती का ही? गंभीर प्रकरण आहे. म्हणजे आता ह्याच्यासोबत अख्खा गावभर पायपीट करावी लागणार आहे मला. कशाला टेन्शन घेते, आम्ही आहेच की दोघं तुझ्या बरोबर. तुला सांगू का काय भूमिका उठवतेस तू चंपावायची येईल कसं नंबर. सुंदर थोडी सुंदर चंपाबाईची भूमिका करते. एखादं म्हातारं मेलेलं किल्लीवर उठून आवडला आल्या लवकर. हा भैयाच्या अजून लुटून घे आपण बरं. हा ते म्हातारी येणार म्हणजे येणारच की. आला आलं आलं का? सांगू म्हणजे मामी आबा आले बघ. अरे वा आबाले. चला आलाय बाई. आलू. लाल्या बाळा हा जरा पाणी दे की त्यासनी. पाणी मामी आणतो मामी. अरे असू दे. लवकर आला. हो सगळं गाव दाखवायचे म्हणल्यावर. होय पडले होते जरा. हा हा जरा बघ पाणी घे. बर द्या. लय बनवून पाणले काय का भरून ठेवली होती सकाळी. चला चला कडे लावतो मामी. तुम्ही पण येता ना. आम्ही येतो की. आम्ही आहे का? आम्हाला बी बघायचंय गाव. हा आपले ग्रामदेव मामी कुलूप लावू का नको. राहू दे लगेच येणार आहे. चल. येणारच आहे. आणि पाणी घेऊन येतो की आपण. छान छान भारी.
कशा? हे बघ सगळे फोन चेक आहे तिकडे. वा वा, किती पवन चक्क्या असतील हो साधारण? अहो हजारात आहेत, हजारात. बापरे, छान. चला देवाकडे जाऊ. सावकाशी. काय रे पोरं? दगड. देऊळ का गावचं? हो वा वा. या. लाल्या म्हणला होता. या. वा, लाल्या म्हणत होता हा मंदिराजवळ एक होळीची पण मैदान आहे. आहे की तिकडे चाललंय. इकडचं होय? हो. थोरांना लई काळजी माझी. हो. एक सुद्धा काम करू देत नाहीत मला. लाडकी आहे मामी. अरे असं चालू असतं या दिवसभर. मामीची लाडकी आहेत. सगळ्यांच्या घरी जनावर आहेत. दिसतात की. येते येते नंतर येते चहा पाण्याला. तुमचं झालं चहा पाणी? फेरफटका मोठा झाला ना. बाबू अरे ना मी साखळी लावली होती ना दरवाजाला. तू हा उघडा कसं काय ते आलं सर त्या बाशा जरतीचं पोरग परत. काय त्याला
अगं पाणी आणू का? आण जरा आणतो. आता होत नाही पहिल्यासारखं, होत नाही. काय चंपा, हा कसा वाटला आमचं गाव? गाव नुसतं गावच नाही, तर गावातली माणसं बी लई आवडली या. असं वाटतं कुठं कुठं जाऊच नाही, इथंच राहावं. मग जाऊच नको की, मी आहे की तुझी काळजी घ्या. पाणी घ्या. इच्छा बी आहे आणि तुम्ही माझी काळजी घ्यायला काय शंकाच नाही. पण जर का माणसाच्या मनासारखं जर झालं असतं तर मग कशाला काय पाहिजे होतं तेव्हा? असं काय म्हणते चंपा, तुला खरंच वाटतंय नाही तर राहावं असं? वाटतंय हो, पण येऊन पण 6 दिवस झाले. तिकडे ते माझं फड, आता माझा पेताड नवरा माझी वाट बघतीय. राहायला पाहिजे. माणसाची दुःख काही संपत नाहीत बघ. आता तू इथनं गेल्यावर परत मी एकटा पडणार, तर कायमची नाही का राहू शकत. बोळा रे बोळा आहेस तू मंग्या. अरे माणसाचं नशीब कधी त्याची पाठ सोडतं होय. जसं तुझं नशीब या गावात आहे ना, तसंच माझं नशीब तिकडं आहे. अगं पण कधी कधी माणसाचं नशीबच माणूस बदलू शकतो की. बर ती जाऊ दे, तू सातारला कधी जाणार म्हणली होती? उद्या रात्री जायचं म्हणते. तर त्यांचे किती फोन येतात माझ्या नवऱ्याचे, सारखे फोनवर फोन करतात, कधी येते कधी येते. नाहीतर तो मुर्दा इथे यायचा. जावं लागेल. बरं ते असू दे. हे बघ, तुझ्या पाहुणचारासाठी उद्या वावरातल्या घरी पार्टीचं नियोजन केले. होय तेव्हा नक्की याच, आणि मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं बी. आल्याच पाहिजे. आबा हे लय बेस्ट केलं तुम्ही. बरेच दिवस वावरातलं जीवन नाही जेवलो. आम्ही पण येतो, टेन्शन नाही. चुलीवरचं जेवण म्हणजे कसं आहे, एकदम मस्त. मामी तुला सांगतो, बाबांच्या पुरीच्या हाताला काय चव आहे. हे लोक बोट चकता चकता आवाज घेते. अरे ते आपण परत करू की आपलं नियोजन. हा इथं पाहुणे बाईंचा पाहुणचार करायचा आहे. येऊ द्या की पोरासने पण. गावात आल्यापासून मी लाल्याला सोडून कुठं बी गेले नाही. पोरं आलं तेव्हाच मी येईल. चालते या तुम्ही बी, आणि आपणच करू सगळी तयारी. बाबा आरची कसलं मटण भारी बनवत्या, तिला बनवते की आहे ना. कसलं भारी बनवणं म्हणजे आहे का ना. या आरचीला बोलवायचं म्हणजे आता ते जावयाला बी बोलवणार. चालतंय या तुम्ही बी, करू नियोजन आपण. बरं झालं, आरचीला बोलवा. माझं पण तिला भेटणं गरजेचंच आहे. तिला भेटावंच लागेल, आणि जावयाला पण बोलवून घ्या. खरं आहे, माझ्या सगळ्या नातेवाईकांची तुझी ओळख झालीच पाहिजे. बरोबर आहे तू बोलते, पण याचं बरं का नक्की. येतो येतो आम्ही येतो. चुकवायचं नाही अजिबात. चालते येऊ का मी? चालेल चालेल. मी येतो मामीला घेऊन. या या बसा या. चल भेटू. जा. हो सोडून उद्या या भेटू. बसने जा. एक सोडून या बसने. आबा येतो मी. अर्ध काम संपलेलं आहे आणि शेवटचं आपण टप्प्यात आलेलो आहे. ती असणं गरजेचं आहे. लाकडं चालूच आहे. किती कमिशन आले तुम्ही बाबा थोडे एवढा वर्ष लाकडं घालतेस होय? जास्त नाही लागतं. नुसतं कंटाळा आला या सगळ्यांचं, माहितीये का.
कशाला चिडचिड करतेस हा? घालून तुला बघा एवढं सवय- सगळं कसं वाटतंय तेव्हा. माहित आहे, आम्हाला तो फोन कोणाचा असतो बरं? हे, शांत बसा आबांचा फोन आहे. बोला की मंगूराव. माझा नवरा. थांबा तुमचा आवाजच येईना हो. काय म्हणायचं? आता नवऱ्याचं कुठलं आलं मध्येच. काय आबाने ना माझ्या मुलीला त्रासच द्यायचं ठरवलंय बघ. तुझ्या वहिनीला ना बरोबर आहे. लाल्या तुझी वहिनी तुझी वहिनी. अरे म्हातारे तुझी वहिनी अरे आहे. तुझी वहिनी ना मी आहे. काय चाललंय तुझं? काय आलं वहिनी? काय म्हणते का काय? आबा चंपाबाईच्या नवऱ्याबद्दल? काय नाही, तो म्हणतो तुझ्या पण नवऱ्याला आज पार्टीचा अवतार आहे, तुझ्या नवऱ्याला येताना घेऊन ये. आई शपथ आलं का नवीन संकट नाही. अगं पण तू काहीतरी बोलून टाळायचंच ना. अरे बोलले की मी त्यांना म्हंटल मी आबांना की माझ्या नवऱ्याला वेळ नसतो, ते असे कुठे जात नाही, आणि असं तसे नाटक आज नाही तर उद्या संपणार आहे, शेवटच आहे. तर मग कसलं सातारा आणि कसलं काय, एवढं काय टेन्शन नाहीये. आपण असं केलं तर हिच्या नवऱ्याला म्हणजे चंपाबाईच्या नवऱ्याला येतो म्हणून आणलंच नाही तर. नाही लाल्या असं करून चालायचं नाही. आपल्याला चंपाबाईच्या नवऱ्याला आणावंच लागेल. नाही तर एवढ्या दिवसापासून आबाच्या नजरेत मिळाला चंपाबाईचा जो विश्वास आहे ना पूर्णपणे ढासळेल. ते काय नाही, आपल्याला चंपाबाईच्या नवऱ्याला आणावंच लागेल. अरे सोळा चिंता इथं उभायला आल्या जित्ता. मी बनतो चंपाबाईचा नवरा, त्यात काय नाम आहे एवढं, तुला टच घेतो. अरे लाल्या डिपार्टमेंट इकडे आहे डोक्याचं, तू तुझं नग चालू. हा माहित आहे मला तुझं किती दिवस झालं झोपलेलं आहे ते येड कुठलं. हा तुला आला मोठा शाना मग. अरे अरे लाल्या पण मी तुझा नवरा झालो तर तुला काय प्रॉब्लेम, काय तुझं दुःख आहे? ऐकून घे ना, ऐकून घे. मला एक सांग, चंपाबाई तिच्या भाच्याला सोडून कुठं जाते का? नाही ना. मग मला सांग, तू तिचा नवरा झाला तर लाल्या काय मी हो? हा आणि नाम्या कोणाला करणार मग तू? अरे अरे ऐका तुम्ही दोघं, एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. बघा त्या मंग्याला ना मी बरोबर प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं आहे, आणि मला माझी सिच्युएशन बरोबर हँडल करता येते. एवढं टेन्शन कशाला घेताय? नाही, तुम्ही ना अजून त्या आबाला ओळखलंच नाही. आलोच मी. ह्याला काय झालं? त्याचं टेन्शन नको घेऊ. हा नाम्याला तुला माहितीये ना कधी काय बोलाल काय माहिती. लय डोकं झालं होतं असतं तर काय नसतं, तू बरोबर सगळं हँडल केलं. एक नंबर काम आहे तुझं. तुला माहितीये ना काय मी त्याच्यात सगळं नीट करणार. हा तू एकदम ओके करणार सगळं. मला माहिती हुशार आहे तू तेवढी. हा ते नाम्याचं काय एवढं घेऊन बसली. काय का आबा, सकाळची दुपार झाली. हा कवा येणार आहे चंपाबाईचा नवरा? येणार आहे का नाही मला सांग. अरे येणार म्हणजे काय, यावंच लागेल त्याला. आणि तो एकदा का इथं आला का नाही की बघू की त्याच्यात पण किती पाणी आहे, झुकू की आपण. असं का? त्याचं पाणी झोकणार होय? हा अरे आबा मला सांग, पण तुला ती चंपाबाई झेपल का? झेपल का? उगा आपलं दाना टाकून खायला का तात्या, काय तर. काय बोलतोय? अरे एका टायमाला गाव गाजवलाय किंवा आपण. हा हे खरं. अरे असं किती उपद्याप केलं हा, आणि पचवलेत भीती काय मग. पण मला सांग, आपण आता एवढं भलं मोठं प्लॅनिंग केलं, समजा ती चंपाबाई बोगस निघाली आणि तिचा नवरा आलाच नाही तर मग काय? सारखं सारखं असं का बोलतोय? अरे तसं नाही, तू नीट विचार कर. मला सांग, तो लाल्या, ती चंपाबाई जर लाल्याची मामी असती तर एकदा तरी आपल्या गावात ती फिरताना का दिसली नाही? दिसली का कोणाला? तुला दिसली का? तुला नक्की काय म्हणायचं? हे बघ, मला नक्की एवढंच म्हणायचं की ती चंपाबाई
अचानक आपल्या गावात येते का? तिचं याचं कारण काय? हा सांग ना. आणि नेमकी ती तुझ्याच माग कशी काय लागती? मला तर बाबा शंका येते. म्हणजे कसं माहित आहे का, तुला सांगतो तिचा तुझ्या पैशावर संपत्ती डोळा असणार 100%. मी तुला सांगतो तिचा काय नवरा येत नाही, आणि समजा आलाच तर तू काय करशील सांग. ते बघ तात्या, हा तू आतापर्यंत जी काय काय बोलत आलाय ती समजा खरं होत आले, पण ह्या बी प्रकरणात तसं काय होणार असेल तर प्रतापराव प्रकरण तुला माहिती आहे. त्या चंपाबाईचं सुद्धा तसंच कलम होईल ही तयारी मी केलेलीच आहे. आईला, आबा तू तर लगा माझ्या बी पुढचं निघालास की. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. एक नमुना